नमस्ते ताई साहेब. नमस्कार बेटा. संस्थेच्या मविप्र रुग्णालयात शालेय विद्यार्थी व सभासद यांना कोणत्या सुविधा दिल्या जातात? ह्याच्यावर ना एकदा तुम्हाला असं मला वाटतं खूप वर्षापासून माझ्या डोक्यात आहे की 8वीला विद्यार्थी गेला की त्याला एज्युकेशन टूर द्यायला पाहिजे. पण ते अजून प्रत्यक्षात येत नाही. पण निदान तुमच्या सगळ्या शिक्षकांना मी आग्रह धरेल की आश्रमशाळेतल्या सगळ्या मुलांना बस आम्ही देऊ आणि तुम्हाला एक मेडिकल कॉलेजची टूर द्यायला हरकत नाही. म्हणजे तिथे कुठल्या कुठल्या शाखा आहेत, तिथे काय काय कुठल्या कुठल्या रोगांवरती निदान केलं जातं आणि कुठल्या कुठल्या आजारांवरती ते डॉक्टर लोक काम करतात. किती मोठं ते हॉस्पिटल आहे. 3 लाख स्क्वेअर फीट असलेलं मोठं आपल्या संस्थेचं हे 1000 बेडचं हॉस्पिटल आहे, जे समाजासाठी काम करतं. खूप योजना आहेत. त्या योजनेमध्ये जवळजवळ 70 आजारांवरती उपचार केले जातात. तुम्हाला तपासण्यासाठी आपण तिथून टीम पाठवतो. तुमचा मेडिक्लेम पण काढण्यासाठी आम्ही तुम्हाला प्रवृत्त करतो. मला माहित नाही की किती मेडिक्लेम काढले जातात, पण जरी मेडिक्लेम नाही काढले, तुम्हाला काही असं वाटलं की मला पोटात दुखतंय, तरी तुम्ही लगेच कुठल्या तरी शिक्षिकेला बरोबर घेऊन तिथं आलं पाहिजे किंवा तुमच्या आई वडिलांना सांगून तिथं जर आलं आणि आम्हाला जर कळवलं तर एकदम तुम्हाला VIP ट्रीटमेंट तिथे मिळेल. आपण जेव्हा मेडिकल चेकअप सगळ्या शाळांमधनं सुरुवातीला करायला लागलो तेव्हा असं लक्षात आलं की प्रत्येक शाळेमधनं 8 ते 10 विद्यार्थी संदर्भित रुग्ण सापडतायत. संदर्भित रुग्ण म्हणजे त्यांना काहीतरी कमी आहे किंवा त्यांना काहीतरी छोटासा आजार आहे आणि त्याच्यावर जर वेळीच उपचार मिळाला तर त्यांना पुढे त्याचा त्रास होणार नाही. एका शाळेतल्या एका मुलाला दम लागत होता. तर टीचरनी सांगितलं की ह्याला जरा चांगलं तपासा आणि त्याला तपासल्यानंतर मग त्याला लगेच त्यांनी मेडिकलला रिफर केलं. तर त्याला वॉलचा प्रॉब्लेम होता. झडपेचा प्रॉब्लेम होता. त्याची झडप बदलली आणि तो चांगला झाला. म्हणजे इलाज आहे. एका मुलीवर मला आठवत नाही कुठल्या आश्रमशाळेतल्या मुलीला, तर तिला खूप पोट दुखायचं तिला. तर आपल्या किडन्या असतात ना, किडन्यामधनं ट्यूब येते. त्या ट्यूब मधनं आपली लघवी येते आणि मग ती पिशवी जमा होते आणि मग ते मूत्र बाहेर पडतं. तर तिची एक ट्यूब आहे ना ती बंद होती. तर तिला जेव्हा मेडिकल कॉलेजवर आणलं, तिची सोनोग्राफी, MRI सगळं केलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हिचं एक ट्यूब ब्लॉक आहे आणि मग त्या ट्यूब मध्ये जसं बायपास करतात ना, जसं आपण म्हणतो की हृदयाची शस्त्रक्रिया केली किंवा अँजिओप्लास्टी करतो, म्हणजे आपण स्टेंट टाकतो. त्याच्यामध्ये एखादी रक्तवाहिनी बंद आहे, मग आपण त्याच्यामध्ये तो रस्ता मोकळा करतो. मग तसा तिचा तो रस्ता मोकळा केला गेला. त्याच्यामध्ये ती नळी परत बंद होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये एक दुसरी नळी टाकली छोटीशी आणि ती ओके झाली. मला आता आठवत नाही कुठल्या आश्रमशाळेतली मुलगी आहे. असे छोटे छोटे आजार आहे ना, ते वेळेवर दुरुस्त केले जातात किंवा तुमचे अकाली केस पांढरे होतात. का पांढरे होतात? काहीतरी कमतरता असते. मग जर त्या डॉक्टरांना विचारून बी कॉम्प्लेक्सच्या आयर्नच्या गोळ्या तुम्ही घेतल्या तर तुमची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते. या छोट्या छोट्या गोष्टी झाल्या. पण तिथे आज फक्त कॅन्सरवरती आपल्याकडे खूप उपचार होत नाही. बाकी सगळे विभाग आपल्याकडे आहे. इव्हन पिंपल्स येतात. मुलींना आवडत नाही. खूप पिंपल्स आले, खरबरीत सगळं स्किन झाली पिंपल्स येऊन. तर ही खरबरीत जी स्किन होते ती सुद्धा त्यांच्याकडे अशी मशिनरी आलेली आहे. त्यांनी ती खरबरीत काढून टाकतात आणि ती परत पूर्वीसारखी स्किन करतात. म्हणजे तुमच्यासाठी चांगलं आहे हे. ही माहिती तुम्हाला ठेवा तुम्ही. तर परत म्हणजे हार्टसाठी आहे, स्किनसाठी आहे, हाडांचं पण आपल्याकडे आहे. आपल्या इकडे गुडघे बदलण्याची पण शस्त्रक्रिया सुरू झालेली आहे आपल्याकडे. नंतर कुठलेही जनरल आजार जे असतील, दमा आहे, त्याच्यावर पण औषधोपचार होतो. दमा बरा होत नाही, पण त्याच्यावर सगळे उपचार डायबिटीस आहे. सगळ्या ह्याच्यावर उपचार आपल्याकडे होऊ शकतात. कोविड काळामध्ये आम्ही आवाहन केलं होतं सगळ्या NSSच्या विद्यार्थ्यांना, की तुम्ही मदतीला स्वयंसेवक म्हणून या. पण मला खूप असं वाईट वाटलं, की NSSचे विद्यार्थी आम्ही म्हणतो, की सदैव तत्पर असतात आपले. पण तसं त्यांच्या घरच्यांच्यामुळे ते पुढे आले नाही काम करायला, मदत करायला. पण कोविड काळामध्ये आपण खूप छान काम समाजासाठी करू शकलो. ज्यामुळे समाजातील सगळ्या घटकांना आणि कमी किमतीमध्ये जेव्हा
HRCT 7,000 रुपयाला बाहेर करत होते, तेव्हा आपण आकाशवाणीवर जाहिरात दिली, की आम्ही 1200 रुपयामध्ये HRCT करू. आणि मला सांगायला खूप आनंद वाटेल, की रेडिओलॉजी म्हणजे जिथे एक्स-रे काढतात, जिथे MRI करतात, जिथे स्कॅन करतात, तिथल्या त्या सगळ्या डॉक्टर्स लोकांनी, तिथल्या टेक्निशियननी सकाळी 6 वाजेपासून तर रात्री 12 पर्यंत 300 ते स्कॅन करून दिले. म्हणजे हे का बरं केले? हे समाजाला मदत व्हावी म्हणून केली. तिथे काही डॉक्टर्स होते. शेवटी आपण शिक्षण का घ्यायचं असतं, की आपल्या पलीकडे जाऊन त्या शिक्षणाचा उपयोग समाजाला व्हावा. मग RT-PCR जे स्वॅब घेतात ना आता, तुम्हाला माहिती आहे नाकातनं हे घालून तो स्वॅब घेतो आपण, की आपल्याला ते कोव्हिड झालाय की नाही हे तपासण्यासाठी. ते मशीन आपण 1.25 कोटीचं घेतलं. जोपर्यंत त्याचं कर्ज फिटत नव्हतं तोपर्यंत आपण सवलत दिली नाही. नंतर मग आपण सभासदांना, सेवक पाल्यांना, सेवक पती-पत्नींना आपण ते आता खूप कमी किमतीमध्ये द्यायला लागलेलो आहोत. नंतर असं लक्षात आलं, की अरे आपल्याकडे ऑक्सिजन पुरत नाहीये. 10 लाखाचं बिल आपल्याकडे दर महिन्याला येतं आहे. एक 6,000 लिटरचा कंटेनर आपल्याकडे ऑक्सिजनचा आहे. तो कोव्हिडच्या काळामध्ये 2-2, 3-3 वेळेस भरावा लागत होता. मग आपण काय केलं संस्थेनी, की आपण 450 लिटर एका मिनिटाला याचं मॅन्युफॅक्चरिंग युनिटच घेतलं आपण आणि त्याच्यावरती दुसऱ्या पॅन्डेमिकमध्ये दुसऱ्यांदा जेव्हा ही वेव्ह आली, तेव्हा आपण 150 बेड त्याच्यावर ठेवलेले होते आणि हे 6,000 लिटरचं जे होतं ते 37 व्हेंटिलेटरवरती होतं. म्हणजे पूर्ण खूप ठिकाणी ऑक्सिजन नाही म्हणून पेशंट दगावले. आपल्याकडे असं झालं नाही. आपल्याकडे ऑक्सिजन खूप होता, मुबलक होता. त्यामुळे आपल्याला ही खूप चांगली सेवा देता आली.